गोकर्णाच्या भयान जंगलात एक गोरी गोमटी रशियन महिला आणि तिच्या दोन छोट्या गोंडस मुली सापडल्या। ती रशियन महिला तिच्या दोन छोट्या मुली 8 वर्षांपासून गोकर्ण डोंगरातील एका गुहेत राहत होत्या। त्या तरुण रशियन महिलेचं नाव नीना कुटीना असे असून तिच्या मुलींची नावे प्रेमा वय वर्ष 6 आणि आमा वय वर्ष 4 अशी आहेत। तेथील वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस गस्त घालीत असताना तेथे त्यांना काही हालचाल जाणवली आणि तपास करीत असता ती रशियन महिला आणि तिच्या दोन मुलींचा शोध लागला। तब्बल 8 वर्षे लोटली। एक छोटी मुलगी 6 वर्षांची आणि दुसरी फक्त 4 वर्षांची आहे। 8 वर्षे भयान जंगलातील एका डोंगरात असलेल्या गुहेत ते कसे जगत होते, काय खात होते, अन्न कुठून आणत होते, पैसे कुठून आणत होते, त्यांचा दिवस कसा जात होता याबाबतच सर्वांनाच विलक्षण कुतूहल वाटत आहे। त्या रशियन महिलेने याबाबत थरारक माहिती दिली आहे। तिने सांगितले की ती त्या गुहेत गॅस, स्टोव्ह आणि लाकडे जाळून त्यावर स्वयंपाक करीत असे। ती रोटी आणि भाजी सारखे साधे पदार्थ, पौष्टिक अन्न तयार करी। त्यावर त्या तिघांचं गुजराण होत असे। शक्यतो ती गॅस स्टोव्हचा वापर करी। प्रसंगी जळाऊ लाकूड पेटवून त्यावर स्वयंपाक करीत असे। त्यामुळेच ती उत्तम दर्जाचं आणि चवदार अन्न तयार करू शकत होती। तिने सांगितले की ती त्या तिघांसाठी रोटी आणि भाजींच्या करी यासारखे साधे पदार्थ बनवायची। तिच्या गुहेत इन्स्टंट नूडल्स आणि काही किराणा सामान दिसून आले। हे साहित्य ती जवळच्या गावातून खरेदी करत असे। तिने सांगितले की तिच्या छोट्या मुलींना पौष्टिक आणि चवदार अन्न मिळायचे। त्या कधीही भुकेल्या राहिल्या नाहीत आणि त्यांना कधीही आजार झाला नाही। त्या निरोगी आहेत आणि त्यांना चांगला आहार मिळत असे। रोटी आणि भाज्यांच्या करी हे त्यांचं मुख्य अन्न होतं। तसेच जंगलातील काही औषधी वनस्पती, फळे आणि नैसर्गिक सामग्री यांचा ती वापर करायची। त्यांची गुहा गावानजीक असल्याने ती नियमितपणे किराणा सामान आणि भाज्या खरेदी करीत असे। त्यामुळे मुलींना पुरेसे अन्न मिळायचे। तर यासाठी लागणारे पैसे ती कुठून आणायची असे विचारले असता नीनाने सांगितले की ती कलाकृती तयार करून, संगीत व्हिडिओ तयार करून किंवा कधीतरी शिकवण्याचे किंवा लहान बाळांचे संगोपन करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत असे। या सर्व कामांचे तिला पैसे मिळत आणि त्यातून ती तिचा खर्च भागायची। जर माझ्याकडे कोणतेही काम नसेल तर माझा भाऊ, वडील किंवा माझा मुलगाही मला मदत करी। आमच्याकडे नेहमीच आवश्यक त्या गोष्टींचा आणि अन्नाचा पुरेसा साठा असे तिने सांगितले। गोकर्ण जंगलातील एका डोंगरात असलेल्या गुहेत त्या तिघींनी 8 वर्षे काढली। या दरम्यान तिच्या दोन्ही मुलींचा जन्म झाला। तिने सांगितले की दोन्ही वेळी प्रसूती तिने स्वतः केली। तिने कोणतीही वैद्यकीय मदत घेतली नाही। त्याचे तिला पूर्ण ज्ञान होते। तिने सांगितले की ती एक प्रशिक्षित कला आणि रशियन साहित्याची शिक्षिका आहे। ती स्वतः आपल्या मुलांना शिकवते आणि होम स्कूलिंगची अधिकृत नोंदणी करण्याची तिची योजना आहे। ती 4 मुलांची आई असून 2 मुले अन्य देशात राहतात। त्यापैकी एका मुलाचा सुमारे 9 महिन्यांपूर्वी अकाली मृत्यू देखील झालाय। त्या मुलाचा रक्षा आणि अस्थी तिने आपल्या सोबत ठेवल्या होत्या, परंतु आता आपल्याकडून त्या काढून घेण्यात आल्या आहेत अशी तिने तक्रार देखील केली आहे। नीना 2017 मध्ये गोव्यात आली। त्यानंतर तिचा व्हिसा संपला तेव्हा ती भारताबाहेर गेली आणि पुन्हा 2018 मध्ये ती नेपाळ मार्गे गोव्यात आली। तेथे तिची इस्रायली नागरिक असलेल्या ड्रॉर गोल्डस्टाईन या कापड व्यावसायिकाशी भेट झाली। त्यांचे प्रेम जुळल्याने पुढे 2 मुलींचा त्यातून जन्म झाला। या इस्रायली नागरिकाने सांगितले की ती त्याला न सांगता गोवा सोडून गेली। खरे तर दरवर्षी 6 महिने भारतात राहून 2 छोट्या मुलींचे पालन पोषण करण्याची त्याची इच्छा देखील आहे। तर हे गुहेत कशा प्रकारे जीवन जगत होते असे विचारले असता नीनाने सांगितले की आध्यात्मिक शांतीसाठी आम्ही तिथे प्रार्थना आणि ध्यान करीत होतो। तिने सांगितले की तिचे जंगलातील जीवन अत्यंत शांत आणि आनंददायी होते। आम्ही सूर्योदयासोबत जागे होत असू, नंतर नाश्ता करून नदीत पोहायला जायचो, निसर्गाच्या सानिध्यात राहायचो, चित्रकला, गायन आणि पुस्तकांचे वाचन यात आमचा वेळ जात असे तिने सांगितले। तिच्या गुहेत प्रभू श्रीरामाची मूर्ती देखील आढळली। त्या मूर्तीची ती नियमित पूजा करीत असे। तिने सांगितल्याप्रमाणे आमचे जीवन स्वच्छ आणि आनंदी होते। माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आणि फोटो देखील आहेत असे ती म्हणाली। आता पोलिसांनी रशियन महिला नीना कुटीना आणि तिच्या 2 लहान मुली यांचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना आता जवळच असलेल्या 80 वर्षांच्या साधू स्वामी योगरत्न सरस्वती यांच्या बंकीकोडला गावातील आश्रमात ठेवण्यात आले आहे। तेथील परिस्थिती मात्र त्यांच्या पसंतीस आलेली नाही। नीना कुटीनाने सांगितले की आता त्यांना अस्वच्छ आणि असुविधा असलेल्या जागेत ठेवण्यात आले आहे आणि आता त्यांना फक्त खाण्यासाठी भात देण्यात येतोय। एकूण काय तर नीना कुटीना आणि तिच्या 2 चिमुकल्या मुली त्या भयान जंगलातील डोंगरात असलेल्या गुहेतच आनंदी आणि समाधानी होत्या। आता त्यांना रशियाला पाठवण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।